पुणे रेल्वे स्थानकाला थोरले बाजीराव पेशवे यांचं नाव देण्याची मागणी खासदार मेधा कुलकर्णींनी केली आहे। मेधा कुलकर्णींची मागणी योग्य असल्याचं वक्तव्य किंवा मत महाराष्ट्र ब्राह्मण सभेचे प्रदेशाध्यक्ष सचिन बोधाणींनी केलंय, तर मागणी पूर्ण न केल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशाराही दिलाय। पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतराच्या वादावरती आता पोस्टर वॉर रंगू लागलाय। बॅनरमधनं मेधा कुलकर्णींवरती ठाकरे गटाने टीका केली आहे। नामांतराची इतकीच कुमकुमी असेल तर बुधवार पेठेचं नाव मस्तानी पेठ करा अशा आशयाचे बॅनर शहरात विविध ठिकाणी लावले गेले होते। पुण्यात मेधा कुलकर्णींच्या विरोधात लावलेले बॅनर फाडले गेले। ठाकरे गटाने लावलेले हे बॅनर ठाकरे गटाच्याच कार्यकर्त्यांनी फाडले। माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नीलकंठेश्वर पॅनलला बहुमत मिळाल्यानं कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। अजित पवार अजितदादा एकच वादा अशी घोषणाबाजी करण्यात आली। बच्चू कडू यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदावरती न्यायालयाने दिलासा दिल्यानंतर बँकेच्या परिसरात बॅनरबाजी पाहायला मिळाली। कार्यकर्त्यांकडून हे बॅनर झळकवण्यात आले। आपण नाराज आहोत ही बातमी चुकीची आहे। अजित पवार आणि आपल्यामध्ये चांगला संवाद आहे, त्यामुळे राष्ट्रवादी पक्षात आपण नाराज नाही असं स्पष्टीकरण माजी आमदार अतुल बेनके यांनी दिले आहे। कोल्हापूर डीपीडीसीच्या बैठकीला नेत्यांच्या मुलांनी सुद्धा हजेरी लावली। खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज आणि माजी खासदार संजय मंडलिक यांचा मुलगा वीरेंद्र यांची या बैठकीला उपस्थिती होती। बैठकीचा प्रोटोकॉल नेत्यांच्या मुलांनी तोडल्याची चर्चा रंगतेय। देशात आणीबाणी लागू करण्याच्या निर्णयाला आज 50 वर्ष पूर्ण झाली आहेत। पंतप्रधान मोदींनी आणीबाणी हा लोकशाहीतला एक काळा इतिहास असल्याचं म्हणत टीका केली। यावेळी मोदींनी आणीबाणी दरम्यान आलेले अनुभव सुद्धा शेअर केले। आणीबाणीच्या मुद्द्यावरनं मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर टीका केली आहे। एका घराण्याचा अहंकार शमवण्यासाठी आणीबाणीच्या काळात संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या। आणीबाणीच्या काळामध्ये विरोधी नेत्यांनी आवाज उठवला नसता तर देशात हुकुमशाही प्रस्थापित झाली असती अशी टीकाही त्यांनी केली। आषाढी एकादशी निमित्त नांदेड विभागातनं 250 एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत। 2 जुलै ते 15 जुलैपर्यंत भाविकांच्या सेवेसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। जळगावच्या 40 गावमध्ये भाजपच्या वतीनं आणीबाणी